मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात सुंदर भूभागावर 78 वर्षांपासून रक्ताचे शिंतोडे का उडत आहेत? ज्या भूमीला आपण पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतो, तो काश्मीर आज भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील सर्वात मोठा लष्करी तणावाचा केंद्रबिंदू कसा बनला? मित्रांनो, हा वाद केवळ जमिनीच्या एका तुकड्याचा नाही. हा वाद आहे अस्मितेचा, हा वाद आहे विचारधारेचा, आणि हा वाद आहे त्या लाखो लोकांच्या भविष्याचा जे या संघर्षाच्या आगीत होरपळत आहेत. 1947ची फाळणी, 1990 मधील पंडितांचे पलायन, कलम 370चे उच्चाटन आणि अगदी 2025 मध्ये झालेला अलीकडचा लष्करी संघर्ष, या सर्व घटनांच्या मागे एक मोठी आणि गुंतागुंतीची कथा आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण काश्मीरवादाचा संपूर्ण इतिहास, त्यातील महत्त्वाचे वळणं आणि 2025-26च्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया काश्मीरच्या रक्तानी माखलेल्या इतिहासाचा हा प्रवास. 15 ऑगस्ट 1947. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण उपखंडाची फाळणी झाली. 562 संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा अधिकार होता. पण काश्मीरचे महाराज हरिसिंग यांना स्वतंत्र राहायचे होते. पण पाकिस्तानला काश्मीर आपल्या हातून जाऊ द्यायचे नव्हते. त्यांनी महाराजांवर दबाव टाकण्यासाठी आर्थिक नाकेबंदी केली आणि शेवटी 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने हजारो पाकिस्तानी घुसखोऱ्यांनी काश्मीरवर आक्रमण केले. या आक्रमकांनी बारामुलामध्ये जी क्रूरता केली ते पाहून आजही अंगावर काटा येतो. मित्रांनो, जेव्हा हे आक्रमक श्रीनगरच्या अगदी जवळ पोहोचले तेव्हा काश्मीरच्या महाराजांनी भारताकडे मदत मागितली. भारताने एकच अट ठेवली: विलिनीकरणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी. 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षरी केली आणि काश्मीर कायदेशीररित्या भारताचा भाग बनले. या संघर्षात एका 19 वर्षाच्या तरुणाने असे काही केले ज्याने युद्धाचा निकालच बदलला. त्याचे नाव होते मकबूल शेरवानी. पाकिस्तानी आक्रमक जेव्हा श्रीनगरच्या विमानतळाकडे जात होते तेव्हा मकबूलने त्यांना चुकीचा रस्ता दाखवून दिशाभूल केली. यामुळे आक्रमकांचे 4 महत्त्वाचे दिवस वाया गेले. याच वेळेत भारतीय वायुदलाने आपले सैन्य श्रीनगरमध्ये उतरवले. जेव्हा आक्रमकांना कळाले की मकबूलने त्यांना फसवले आहे तेव्हा त्यांनी त्याला खांबाला खिळे ठोकून क्रूरपणे मारले. पण मरतानाही तो हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद ओरडत होता. मित्रांनो, मकबूल शेरवानी हे काश्मीरियतचे खरे प्रतीक आहेत. भारतीय सैन्याने आक्रमकांना मागे रेटले, पण पाकिस्तानने उघडपणे युद्धात सहभाग घेतल्याने हे पहिले भारत-पाक युद्ध बनले. 1 जानेवारी 1948 रोजी भारत हा प्रश्न UN म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत घेऊन गेला. UNने ठराव 47 मंजूर केला, ज्यामध्ये 3 अटी होत्या. 1. पाकिस्तानने आपले सर्व सैन्य मागे घ्यावे. 2. भारताने आपले सैन्य कमी करावे आणि त्यानंतर सार्वमत घेऊन जनतेची इच्छा जाणून घ्यावी. मात्र पाकिस्तानने कधीही आपले सैन्य मागे घेतले नाही आणि त्यामुळे आजही हा प्रश्न अनिर्णित राहिला. 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी झाली आणि काश्मीरचे 2 तुकडे झाले: भारताच्या ताब्यातील जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच POK. पुढील दशकात 2 मोठी युद्धे झाली. 1965 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टरद्वारे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. त्यानंतर 1971 मध्ये बांगलादेश निर्मितीच्या वेळी भारताने पाकिस्तानचा मोठा पराभव केला. 1972 मध्ये शिमला करार झाला. या कराराने जुनी युद्धबंदी रेषा नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच LOC बनले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देशांनी मान्य केले की काश्मीर हा एक द्विपक्षीय मुद्दा आहे आणि यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा किंवा UNचा हस्तक्षेप घेतला जाणार नाही. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलली. 1987च्या निवडणुकांमधील कथित गैरप्रकार आणि पाकिस्तानने पुरवलेली शस्त्रे यामुळे काश्मीरमध्ये बंदूक संस्कृती आली. यानंतर 19 जानेवारी 1990 ही तारीख काश्मीरी पंडितांसाठी काळा दिवस ठरली. मशिदींमधून देण्यात आलेल्या धमक्यांमुळे आणि धर्मांतर करा, सोडून जा किंवा मरासारख्या घोषणांमुळे रात्रोरात 3 लाख पंडितांना आपली घरे सोडावी लागली. हे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या विस्थापनांपैकी एक होते. काश्मीर घोऱ्यातील सूफी संतांच्या काश्मीरियत संस्कृतीला लागलेली ही सर्वात मोठी ओहोटी होती. 1999 मध्ये जगाने पहिले अण्वस्त्रधारी देशांमधील मर्यादित युद्ध पाहिले. पाकिस्तानने कारगिल, द्रास आणि बटालिकसारख्या उंच शिखरांवर चोरून ताबा मिळवला होता. भारतीय जवानांनी -20 तापमानात आणि 18,000 फूट उंचीवर चढाई करून ऑपरेशन विजय यशस्वी केले.
या युद्धात भारताने तोफखान्याचा जबरदस्त वापर केला आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडले. 5 ऑगस्ट 2019 भारत सरकारने एक असा निर्णय घेतला ज्याने काश्मीरची राजकीय स्थिती कायमची बदलली. कलम 370 आणि 35A रद्द करण्यात आले. या कलमामुळे काश्मीरला स्वतःचा ध्वज आणि संविधान होते, पण आता काश्मीर हा भारताचा इतर राज्यांप्रमाणेच एक भाग बनला. राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. सरकारने सांगितले की विकासासाठी आणि दहशतवाद संपवण्यासाठी हे आवश्यक होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टानेही 2023 मध्ये वैध ठरवले. पण संघर्ष इथेच संपला नाही. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 निरपराध लोकांचा बळी गेला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय वायुदलाच्या 72 विमानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ब्राह्मोस आणि निर्भय क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 4 दिवस दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर होते, पण 10 मे 2025 रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू झाली. आज काश्मीर एका बाजूला सीमेवर तणाव सोसत आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाची नवी शिखरे सर करत आहे. 6 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. 359 मीटर उंचीवर असलेला हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आयफेल टावरपेक्षाही उंच आहे. झोजिला बोगद्याचे कामही 75% पूर्ण झालं आहे. यामुळे लडाख 12 महिने भारताशी जोडले जाईल. 2024 मध्ये विक्रमी 2.35 कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. जरी 2025च्या हल्ल्यामुळे पर्यटन थोडे कमी झाले असले तरी काश्मीरी लोकांची जिद्द कायम आहे. मित्रांनो, काश्मीर वादाचा एक अत्यंत कठीण भाग म्हणजे सियाचीन हिमनदी, जगातील सर्वात उंच युद्धभूमी. येथे शत्रू पक्षापेक्षा थंडीमुळे जास्त सैनिक शहीद होतात. -50 तापमानात भारतीय जवान हिमालयाचे रक्षण करत आहेत. त्याचसोबत सिंधू जल करार म्हणजेच इंडस वॉटर ट्रीटी देखील वादाचा विषय बनला आहे. 2025च्या तणावानंतर भारताने या करारावर पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली आहे, ज्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. काश्मीरचा हा वाद जवळपास पाऊण शतकापासून सुरू आहे. अनेक पिढ्या या संघर्षात संपल्या, पण आता गरज आहे ती शाश्वत शांततेची. काश्मीरियत म्हणजे काय, तर ती आहे सर्व धर्मांच्या सहअस्तित्वाची संस्कृती. जेव्हा पर्यटकांची सुरक्षा वाढेल, जेव्हा काश्मीरी पंडितांचे सन्मानाने पुनर्वसन होईल आणि जेव्हा सीमेपलीकडून होणारा हस्तक्षेप थांबेल, तेव्हाच या स्वर्गात खऱ्या अर्थाने शांती नांदेल. तुम्हाला काय वाटते? काश्मीरचा प्रश्न कधी सुटेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.